कोकणातील हे गड नदीच्या खाडीतील बेट तुम्ही पाहिलंय का? मी या बेटावर 3 दिवस राहून एक वेगळीच दुनिया अनुभवली. चारी बाजूने पाण्याने वेढलेल्या या बेटावर उंच उंच माड सुपारीच्या बागा आहेत, कोकणी पारंपरिक घरं आहेत. पण इथे तुम्हाला घरांच्या दारात गाड्या नाही तर बोटी लावलेल्या दिसतील. मासेमारी, शिंपले वेचणं, झाडू बनवणं हे बेटावर केले जाणारे व्यवसाय जवळून बघितले. तर ही अशी सुपारी तयार होते जी बाजारात आपल्याला विक्रीला मिळते. ही गावठी सुपारी आहे आणि इथल्या लोकांचं जीवन कसं आहे ते सुद्धा जवळून बघितलं आणि खाडीकाठच्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेतला. बेटावरच्या शांत आणि प्रदूषणमुक्त वातावरणात निवांत वेळ घालवला. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे पाण्याने वेढलेल्या पाणखोल जुव्यावर. तर मी आता हडी गावामध्ये पोहोचली आहे आणि तुम्हाला मागे दिसतं तर तिथे आपल्याला जायचं आहे. तर तिथं ते बेट आहे आणि या बेटावरती जायला रस्ता नाही आहे किंवा पूल नाही आहे. तर तिकडं जायचं असेल तर या बोटीतूनच जावं लागतं. तर आत्ता आम्ही सगळ्या आमच्या बॅग्स आणि आम्ही त्या बोटीमध्ये बसणार आणि तिकडे बेटावरती जाणार. आणि मग खूप उत्सुक आहे की त्या बेटावरती काय काय आहे हे बघण्यासाठी. जेट्टीच्या समोरच गावकऱ्यांनी गाड्या पार्क केल्या होत्या. तिथेच आम्ही गाडी पार्क केली. होमस्टेचे ओनर मिठबावकर काका आम्हाला बोट घेऊन न्यायला आले होते. बॅग सोबत घेऊन आम्ही बोटीत बसलो आणि प्रवास सुरू झाला जुव्याकडे जायचा. मी बोटीतून अनेकदा फिरलीये, पण माझ्या बॅग्स बोटीत बसून पहिल्यांदाच असं कुठेतरी जात असतील. मी ज्या बेटावर जातीये ते गड नदीच्या खाडीत तयार झालेलं निसर्गानेच निर्माण केलेलं बेट आहे. आधी खाडीचं पाणी खूप खोल होतं. खोल पाण्यात स्थित असलेल्या या बेटाला पाणखोल जुवा असं नाव आहे. याच्या बाजूलाही अजून एक बेट आहे. ते आकाराने लहान आहे. पाणखोल जुव्याच्या एका बाजूला तोंडवली तळाशीलचा प्रसिद्ध किनारा आहे आणि एका बाजूला हाडी गाव. मालवणपासून अगदी 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर हे बेट आहे. या हाडी गावाची एक वाडी या बेटावर माड बागायतीच्या सानिध्यात वसली आहे. खाडीतून जाताना दिसणारी बेटाची तिथल्या घरांचे दृश्य पाहूनच कधी एकदा बेटावर पाऊल ठेवते असं वाटत होतं. थँक्यू बाय बाय. थोड्याच वेळात आमचा होमस्टे दिसला. हा बेटाच्या अगदी टोकाला असलेला सद्गुरू समर्थ कृपा होमस्टे. तर आम्ही आता होमस्टेच्या जवळ पोहोचलो आहोत. इकडे समोरच आपला स्टे आहे. तर आता जाऊयात आतमध्ये. इथे राहत्या घराच्या बाजूला अशा 2 खोल्या पर्यटकांना राहण्यासाठी केल्या. तर इकडे ही अशी रूम आहे. तर हा एक बेड आहे आणि इकडे असा बेड आहे. बेसिक असा हा छान होमस्टे आहे. खाडीच्या काठाला आहे आणि इकडे वॉशरूम आहे या बाजूला. रूममधून आल्यावरती इकडे समोर खाडीच दिसते आपल्याला. अजून एक खास गोष्ट दाखवते. रूमच्याच बाजूला पाठीमागे हा असा सीट आऊट एरिया आहे. तर इथे जेवण वगैरे होतं सगळं. आणि याची खास गोष्ट म्हणजे तिकडे सुद्धा खाडी दिसतीये. सो आपण बेटावरती आहोत ना, तर चारी बाजूने पाणी आहे. तर या बाजूला आल्यावरती सुद्धा खाडीचं पात्र दिसतं. आणि इकडे अशी ही बसायला जागा आहे. इथे जेवण करण्यासाठी टेबल खुर्ची मांडली होती. निवांत पहुडण्यासाठी पलंग होते आणि असा मस्त झोपाळा नारळाच्या झाडाला बांधला होता. इथले कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेय. काय वाटलं तुला? आल्या आल्या काय वाटलं?
वेगळंच जग आहे एक. मी असं कधी म्हणजे राहिलेलो नाही आहे इतकं आयलंडवर वगैरे. पहिल्यांदाच ही वेळ आहे आयलंडवर राहण्याची. आयलंडवरती पहिल्यांदाच राहतो. म्हणजे गंमत अशी झाली की असं म्हणजे आम्ही होडीमध्ये बॅग्स वगैरे ठेवलेत आणि राहायला एका बेटावरती चाललोय असं पहिल्यांदाच झालं. मज्जा आली. संध्याकाळ मी इथेच निवांत घालवली. तिथे बसून चहा घेतला आणि नारळाच्या झाडाला टेकून पलीकडच्या बेटाच्या पाठी जाणारा सूर्य बघत राहिले. मला आतुरता होती दुसरा दिवस उजाडण्याची आणि वाडीतून फेरफटका मारण्याची. सुप्रभात सर्वांना. छान असं सूर्योदय झालेला आहे. सूर्याचं मी आता दर्शन घेतलं आणि आता वाडी फिरायला सुरुवात करणार आहे. वाडीमध्ये काय काय आहे हे बघायची मला खूप उत्सुकता आहे. तर आपण वाडी फिरायला सुरुवात करूया. चला. इथे फिरताना वाहनांचे गर्दीचे आवाज ऐकू येत नव्हते. पक्ष्यांची सुरावट आणि पाण्याचा आवाज फक्त कानी पडत होता. नीरव शांतता बेटावर होती. उंच उंच वाढलेल्या नारळाच्या झाडांनी बेटावर सावली धरली होती. हे बेट 10-15 एकर नाही तर 78 एकरमध्ये पसरले. बेटावर घरं कमी आणि माड सुपारीची झाडच जास्त दिसत होती. इथे 30 ते 35 घर आहेत आणि लोकवस्ती साधारण 125 इतकी आहे. मी आता वाडीमध्ये फिरायला सुरुवात केली आहे. वाडीमध्ये कोकणी पद्धतीची घरं आहेत, शिवाय अशा नारळांच्या बागा सुद्धा आहेत. आणि म्हणजे नेहमीच्या गावासारखंच हे गाव आहे. पण इथे एक मोठा फरक आहे. कुठला माहिती आहे? घरांच्या दारामध्ये गाड्या पार्क केलेल्या नाही आहेत, तर इथे खाडीमध्ये बोटी पार्क केलेल्या तुम्हाला दिसतील. एकही गाडी या बेटावरती नाही आहे. दिसल्यास तर बोटीच फक्त दिसतील. तर अशी ही वाडी आहे. आपण बघूयात आता पुढे काय काय दिसतं या वाडीमध्ये. इथली घरं थोडी जास्तच उंचावर बांधलेली दिसली. गावातली मी काही घरं बघितली ना तर ती एका अशा उंचीवरती केली आहेत. बहुतेक मला असं वाटतं की म्हणजे पाणी जवळ आहे ना, तर पुराचं वगैरे पूर आला तर घरात पाणी शिरू नये म्हणून एक ठराविक उंचीवरती ही घरं अशी बांधलेली आहेत. आणि अशी खूप सुंदर सुंदर घरं आहेत वाडीमध्ये. आता हे पण घर खूप सुंदर आहे. कौलारू आहे बघा आणि असं माडांच्या ते सानिध्यात आहे. आणि आता इकडे खळं करायची तयारी सुरू आहे. म्हणजे खळं करणं चालू आहे. इथे जमीन आता तयार करतात ते. सो इतकं सुंदर असं हे घर आणि इथला परिसर आहे. गावामध्ये अशी सुंदर घरं तर आहेतच, शिवाय गुरे बांधण्यासाठी गोठेही आहेत. गाई, म्हशी, कोंबड्या, मांजरं, शेळ्या या बेटावर पाळल्या आहेत. चालताना मला ही अत्यंत देखणी आणि कैक वर्ष जुनी शाळाही दिसली. मी आता ज्या वास्तूमध्ये बसली आहे तर ती आहे या बेटावरची शाळा. 1ली ते 4थीची शाळा इथे भरते आणि अंगणवाडीचं केंद्र सुद्धा आहे. आणि या शाळेची खासियत अशी की या पायऱ्या उतरल्या की समोर असं खाडीचं सुंदर दृश्य दिसतं. अतिशय निसर्गरम्य बेटावरती ही शाळा आहे. चिरात बांधली आहे, कौलारू आहे, अतिशय सुंदर आहे. मराठी शाळा आहे ही. पण खरं म्हणजे 1ली ते 4थी इथं भरते शाळा, पण नंतर मुलं पलीकडे जातात शिकण्यासाठी. आणि आत्ता अंगणवाडी केंद्रामध्ये फक्त एकच मुलगा शिकायला आहे. तर असं हे शाळेचं वास्तव आहे. खाडीकाठची ही शाळा बघून मी पुढे गेले. नारळाची उंच झाडं, त्याला लागलेली ही शहाळी पाहूनच मन तृप्त व्हायचं. तिथे मला धप धप असा आवाज कानावर पडला. पाहते तर शहाळी नुकतीच उतरवून मिठबावकर काका नारळाच्या झाडावरून उतरत होते.
उतरायला मशीन नव्हतं तर केवळ दोरीचा वापर केला होता. उतरल्यावर त्यांनी शहाळं सोललं, नारळ काढला, तो फोडला आणि आम्हाला प्यायला दिला. घ्या 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 पिओ पिओ द्या. थँक्यू. हां घ्या. तुम्ही घेणार? नाही नाही असं नको दोघात पितो, दोघात पितो. घ्या घ्या. एवढ्या मेहनतीनं तुम्ही काढलंय. होय तेच ना. तर वाटेत आम्हाला काका भेटले आणि ते झाडावरून उतरताना आम्हाला दिसले. तर त्यांनी आम्हाला हे शहाळं प्यायला दिलं आणि हे बघा ना असं पूर्ण भरलेलं आहे, ते पाण्यानं असं भरले नारळ. हा हा हा, गोड गोड. मलाई. नंतर मलईही काढून खायला दिली. केवढी मलाई. काय गोड ना. पुन्हा ते शहाळी काढायला झाडावर चढले. यावेळी त्यांनी दोरीचाही वापर केला नाही. झाडाला मारलेल्या खाचामध्ये पाय टाकून ते सरसर चढले. मशीन न वापरता इतक्या उंच झाडावर कसं चढता असं विचारल्यावर ते सहज म्हणाले, आम्हाला सवय आहे याची. शहाळी त्यांनी उतरवली आणि तसेच सरसर ते खाली उतरले. मी बघताना अशी होती की अरे बापरे, मला एकतर उंचीची खूप भीती आहे आणि बापरे म्हणजे असं गरगरायला होतं. म्हणजे खरंच सांगते की नारळाच्या झाडावरती चढणं हे स्किल आहे खरं तर, आणि इथल्या गावकऱ्यांना ती सवय आहे, त्यामुळे ते असे सरसर सरसर चढतात आणि सरसर सरसर उतरतात. गावात जशी उंच उंच नारळाची सुपारीची झाडं आहेत, तशीच भली मोठी पिंपळ आणि वडाचीही झाड आहेत. या बेटावर एक मंदिर सुद्धा आहे, वाडोळेश्वरांचं. एक भलं मोठं वडाचं झाड इथे होतं, ते तौक्ते वादळात कोसळलं. तर या झाडाचा विस्तार खूप होता, अफाट होता, तुम्हाला याच्यावरून कळतच असेल. तर काका सांगत होते, आम्ही ज्यांच्याकडे राहिलो आहे, तर त्यांच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. म्हणजे या वडाच्या झाडाखाली ते खेळायचे, त्यांची झोपसुद्धा या वडाच्या झाडाखाली व्हायची, जी खूपच छान लागायची असं त्यांनी सांगितलं. पण ज्यावेळेस तौक्ते वादळ झालं त्यावेळेस हे वडाचं झाड उन्मळून पडलं. आणि हे उन्मळून पडताना सुद्धा झाडानं काय काळजी घेतली असावी की ते झाड ह्याच्यावरती म्हणजे मंदिरावरती पडलं नाही, तर मंदिराला सारून म्हणजे बाजूला ते पडलं, मंदिराच्या बाजूला. आणि अशी ही या वडाच्या झाडाची गोष्ट आहे. वाडोळेश्वराचं म्हणजे हे आता आमचं म्हणजे स्वयंभू बोलतो आपण ना, तसं म्हणजे आम्हाला खूप त्या देवाचा आधार आहे आणि पाठिंबा खूप मजबूत आहे. म्हणजे असं एखादं आपला आधारस्तंभ कसा पाठी असतो, तर आता किती तोक्ती वादळासारखं मोठी मोठी वादळं येऊन गेली आमच्या बेटावरती. हानी कुठच्या जीवाला झाली नाही, कुठच्या घराला अशी मोठी हानी झाली नाही. किरकोळ फांद्या वगैरे पडल्या घरावरती, ते आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी एकामेकाला सहकार्य करून ते आम्ही केलं. पण हे सगळ्याचा लोड, ह्या बेटाचा सगळ्यांवरचा लोड त्या वाडोळेश्वराने घेतला आपल्यावरती. आणि त्या वाडोळेश्वराने घेतला आणि बिचारं तेच आमचं जे आधारस्तंभ होता ना, तो कोसळला तिथे. वाडोळेश्वरावर गावकऱ्यांची अपार श्रद्धा आहे. वाडोळेश्वरांचं मनोभावे दर्शन घेतलं. मंदिरापासून थोडं पुढे चालत आले तर चक्क एक भला मोठा वाडा बघायला मिळाला.
एकीकडं वाडा संस्कृती लोप पावत असताना चारी बाजूने पाण्याने वेढलेल्या बेटावर असा वाडा असेल याची मी कल्पनाच केली नव्हती. आणि किती मोठा आहे बघितला वाडा. मी आता गावातल्या या वाड्यामध्ये आली आणि खूप मोठा असा हा वाडा आहे. जवळजवळ 9 कुटुंब इथे राहतात आणि म्हणजे ज्यावेळेस सणवार असतील, कार्यक्रम असतील, त्यावेळेस हा वाडा अक्षरशः गजबजून जातो. माझा आवाजही इथे घुमतोय खरं तर. दुमजली आहे हा वाडा आणि मातीमध्ये बांधकाम आहे आणि मी ज्या खळ्यात उभी आहे ते सुद्धा असं शेणानं सारवलेलं आहे. वाडा जसा मोठा आहे तसंच तुळशी वृंदावनसुद्धा इथलं खूप मोठं आहे. मस्त वाटलं इथे. वा, म्हणजे अगदी जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं इथे. मी हा वाडा अंगणात रेंगाळत बघतच होते. तोच गोलतकर काका आणि गोलतकर आजी तिथे दिसल्या. त्यांनी मला वाड्यात बोलवून वाड्याची अतिशय रंजक अशी माहिती दिली. ह्याच घरात 150 वर्ष झाली असतील ना? हो. 150 वर्ष झाली असतील ना? आता ही वरती आम्ही सगळं केलं ते होतं. आता कौलं आहे, पण तेव्हा तो असा हे असायचा, गवत असायचं. अच्छा, वेगवेगळ्या शाकारलेलं, प्रकारचं. हां. हां, शाकारलेलं. दरवर्षी लव म्हणत ते का? लवा म्हणायचा. लवा म्हणायचं. हां. तो म्हणजे तो हे असायचा, उबदार असायचा. आता लव नाही, पण वाड्यावर कौलारू छप्पर आहे. किती मोठं आहे बघा. वाड्यातही त्यामुळे गारवा जाणवत होता. आणि हे मातीचं आहे ना पूर्ण? हो, माती आहे. हे माती आहे. अच्छा. भिंती सगळ्या मातीच्या. भिंती हो, माती. ती माती. फक्त याला ना सपोर्ट म्हणून ना एक चिरा असतो ना, आता छोटा असतो तो 3 फुटाचा असतो, तो फक्त चिरा दिला आहे आणि पूर्ण माती आहे आणि या मातीच्यावरती लाकड आहे. 2+ आहे. ते सांगतो का, हे सरपंच होते 1941 ते 45 कारकीर्द. संभाजी गोपाळ गोलत आपल्या घरातले पहिले सरपंच. 150 ते 200 वर्ष जुना असलेला आणि मातीचा बांधलेला हा वाडा बघून मी हरकूनच गेले होते. वाडा जवळजवळ बेटाच्या मध्यवर्ती असे. त्याच्यापुढे टोकापर्यंत सगळी भात शेतीचे मळे, कोपरे आहेत. तिथल्या एका तुकड्यात वाल, चवळी, मका कुळीत केलेलं होतं. इथे आधी खूप शेती व्हायची, पण गेल्या काही वर्षात खाडीचं खारं पाणी शेतात शिरल्यामुळं शेतीचं प्रमाण कमी होत गेलं. इथली शेती बघितली, सुंदर सुंदर घरं बघितली आणि होमस्टेकडे परत आले. गावातून असा मस्त फेरफटका मारून आम्ही आता परत होमस्टेवरती आलो आहोत आणि नाश्त्याची वेळ झाली आहे. तर नाश्त्याला घावणे आणि चटणी असा कोकणी पारंपरिक नाश्ता आहे. तर मी मस्त आता आस्वाद घेणार आहे. नाश्ता करतानाच भरतीमुळे पाण्याची पातळी हळूहळू वाढताना दिसली. इथे भरती लागली ना की पायऱ्यापर्यंत पाणी येतं आणि त्या पायऱ्यांवरती असे छोटे छोटे मासे दिसतात. काही मासे असे अगदी सुईसारखे आहेत, त्यांच्या तोंडावरती असा एक पांढरा चमकदार ठिपका असतो. तर ते सुद्धा तिथे आता दिसतात मला. तर आल्या बाहेर, रूममधून आल्या बाहेर असं दृश्य दिसतं भरती लागली की. होमस्टेच्या पायऱ्यांवर बसून मी हा माशांचा खेळ बघतच बसले. थोड्याच वेळात जेवणाची वेळ झाली. आज दुपारी जेवायला मस्त अशी सुरमईची थाळी आहे. वा, सोलकढी, माशाची कढी आणि सुरमई असं मस्त बेत आहे. सुरमई अगदी फ्रेश होती. जेवण घरगुती मालवणी पद्धतीनं केलेलं होतं आणि अतिशय चविष्ट होतं. खाडी बघत जेवणाचा आस्वाद घेतला. दुपार मग या झोपाळ्यात बसून निवांत घालवली. नारळाच्या झावळ्या सावल्या देतात इतकंच माहिती आपल्याला, पण या झावळ्यांवर आधारित एक व्यवसाय इथे करतात. गावामध्ये नारळाची झाडं पुष्कळ आहेत. आपण बघितली सकाळी केवढी आहेत ती. आणि याच नारळाच्या झाडाशी संबंधित एक व्यवसाय गावामध्ये केला जातो. तर नारळाच्या ज्या झावळ्या असतात तर त्याच्यातला हीर काढून त्यापासून झाडू बनवतात. तर तो झाडू कसा बनतो तो आता मी संध्याकाळी बघणार आहे. नारळ उतरवताना मधी येणाऱ्या झावळ्या काढून बाजूला ठेवल्या जातात, टाकून देत नाही.
सुवासिनी आजींनी त्यातील एक झावळी काढली. त्यातल्या पानाच्या मधी असणारी शीर वेगळी केली. नंतर बारक्या सुरीच्या मदतीने ती तासून घेतली. तासलेली ही जी काडी दिसतीये ना, तिला हीर म्हणतात आणि फक्त यापासूनच झाडू तयार केला जातो. एक झाडू करायला म्हणजे झावळी किती लागते? सावळा हां, 2 सावळा 2. नंतर या विजया काकूंनी 2-2 हीर घेऊन त्याची वेणी घालायला सुरुवात केली. चाय पिऊन बसलो का आम्ही 10-12 वेणी घालतो. आमचा व्यवसायच आहे. करत नाही. बोलता बोलता एवढी वेणी तयार झाली. झाडू बनवायला किती लांबीची वेणी लागते यावर त्यांनी उत्तर दिलं, 1 हात, 2 हात, 3. अच्छा, आता थोडीशी केली का पुरी जाईल. पुरी झाली. अजून काही हीर त्यांनी विणले आणि इतकी लांब वेणी तयार झाली. हिराची ही एवढी मोठी वेणी काकूनी तयार केली आहे आणि यापासून तो झाडू तयार होणार आता. झाडू वळण्याचं काम संतोष काकांकडे होतं. ते येईपर्यंत अजून एका व्यवसायाची काकूनी उत्साहानं माहिती दिली. ओले सुपर आहे, बेडे हे असे झाडांना तयार की बघ झाड त्याच्यामध्ये तयार झालेले आहे. दाखवण्यासारखी साईज मलबारी साईज. तर ही जी म्हणजे झाडाला सुपारी लागते तर ती अशी लागते. ही ओली बेडा आहेत आणि गावठी आहे ही प्रजाती. या बेड्यावरचे साल काढतात. मग हे बेडे कौलावर टाकून किंवा चुलीवर माळ करून सुकवले जातात. ते असे कुरकुरीत झाले की सोलायला घेतात. आजीनी गंमत म्हणून दाताने ही बेडे सोलून दाखवले. त्यातून अशी सुपारी बाहेर येते. तर ही अशी सुपारी तयार होते जी बाजारात आपल्याला विक्रीला मिळते. ही गावठी सुपारी आहे आणि याचा दर साधारण 450 रुपये किलो असा असतो. असा सुपारीचा व्यवसाय इथे केला जातो. थोड्याच वेळात संतोष काका आले. त्यांनी झाडू वळायला सुरुवात केली. वेणी चेपून ताणून घट्ट आवळून त्यांनी हा झाडू वळून घेतला. असं घट्ट आवळावा लागत असेल ना? घट्ट केलं तर तो घट्ट होणार नाही, राहणार छोटा होईपर्यंत. त्याच्यातनं हिर पडणार नाही. आणि शेवटी त्याला दोर असा घट्ट गुंडाळला. आपल्याला वाटेल की आता झाडू तयार झाला, तर नाही, त्याच्या पुढे अजून एक प्रोसेस आहे. तर त्या काकू करून दाखवणार आहेत. ही दोरी त्याला जॉईन करायची हां. आणि ती फुलवायची या कोयत्याच्या साईडने. फुलवायला का लागते म्हणजे? फुलवायला लागते म्हणजे ती पकड त्याची व्यवस्थित राहते. गाठ वगैरे मारून ही शेवटची प्रोसिजरवरच ती टिकते. आता तुम्ही जर अशीच ठेवली ना तर ही उसवणार इकडून. घट्ट राहण्यासाठी असं करतं. संगीता काकूंनी केसाचा भांग कसा पाडतो तसे काही हीर एकत्र करून एक भाग केला. त्यामध्ये तो दोर ओढून आणि कोयतीने मारून घट्ट बसवला. झाडू मग असा फुलत गेला. शेवटची गाठ कोयत्याने मारून आत चांगली रोवली आणि झाडू असा फुलवून तयार झाला. हा असा मुगड्याचा झाडू तयार केलेला आहे आणि याची पूर्ण प्रोसेस मला बघता आली. तर म्हणजे ॲक्च्युली हा खूपच असा दणकट वाटतोय खराट्यापेक्षा आणि जबरदस्त आहे.
झाडूच्या वर वेणीचा पिळदार भाग दिसतो त्याला मुगडा म्हणतात. म्हणून या झाडूला मुगड्याचा झाडू म्हणतात. हा झाडू खूप टिकाऊ असतो. झाडून झिजून हिराची उंची कमी होत जाते, पण हिर त्यातून सुटत नाहीत. ही याची खासियत. हा एक झाडू तयार करायला 4 लोकांचे हात लागलेत. म्हणजे आजींनी आपल्याला तो हिर काढून तासून दाखवला, विजया काकूंनी त्याची वेणी घालून दाखवली हिराची, त्यानंतर संतोष काकांनी तो झाडू असा आवळून तो बांधला प्रॉपर, आणि नंतर संगीता काकूंनी तो असा फुलवला आणि झाडू तयार झाला. तर असा 4 लोकांचे हात लागून हा झाडू तयार झाला आहे. हा दिवस असा संपला आणि उजाडला दुसरा दिवस. खाडीचं पाणी ओसरायलाही सुरुवात झाली होती. सकाळी सकाळी मला पाण्यात जाळं टाकण्याचा आवाज ऐकू आला. सुप्रभात सगळ्यांना. सकाळी लवकर उठून मी खाडीच्या काठावरती आले तर काका होडीमध्ये दिसले आणि ते जाळं टाकून मासेमारी करतात. तर ते मी बघते. आता ते बघतायत की म्हणजे मासे कुठे आहेत, तो थवा कुठे आहे, माशांचा याचा अंदाज घेऊन ते जाळं टाकतात. काकाची मासेमारी करतात त्याला शेंडीने पागणे म्हणतात. या जाळ्याला शेंडी म्हणतात आणि जाळे फेकण्याच्या कृतीला पागणे म्हणतात. या खाडीमध्ये शेतक, सुळे, तांबोशी, बांदोशी, बोये, पेडवे, काळुंद्र, टोळ, कोकरे असे मासे आहेत. काहीजण हे मासे फक्त घरी त्या दिवसाच्या जेवणासाठी पकडतात. काहीजण माशांचा वाटा नेऊन बाजारात विकतात. काकांची मासेमारी आता बराच वेळ चालेल आणि कसं बोटी वगैरे पास होतात ना, त्यामुळं मासे डिस्टर्ब होतात आणि ते वेडेवाकडे पळतात. तर तो थोडा वेळ लागेल मासे किती सापडलेत हे बघायला. आता मी आवरते आणि आता पाणी ओसरू लागलं आहे ना, तर काठ रिकामे होतात आणि तिथे गंमत बघायला मिळते. ती गंमत मी तुम्हाला दाखवते. पाणी चांगलंच ओसरल्यावर काठ असा रिकामा होतो. काठावर आजूबाजूच्या गावातून लोक एक गोष्ट गोळा करायला येतात. आम्ही आता पलीकडच्या टोकाला आलो आहोत, काठाला आलो आहोत आणि इथे आल्यावरती तुम्हाला अशी बरीच गर्दी दिसेल लोकांची. तर काय सुरू आहे माहिती आहे का, तर मुळे असतात, शिंपल्यासारखाच एक प्रकार असतो, तर तो काढणं आता सुरू आहे. हे मुळे काढायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्साहाने येतात. चिखलात बसून मुळे गोळा करतात. मी सुद्धा या पोरांसोबत मुळे काढायला जायला निघाले. चालताना ना सावकाश चालावं लागतं, कारण आपले हे जे असतात ना छोटे छोटे शंखासारखे, तर ते असतात, सो ते पायाला टोचतात. त्यामुळे जिथे जिथे पाण्याचा भाग आहे तिथंच पाय टाकून चालायचं, म्हणजे लागायचे चान्सेस कमी होतात फक्त. बेटावरचीच ही मुलं मुळे काढण्यात दंग होती. ही आहे श्रुद्धी. ती मला मुळे काढायला शिकवत होती. कुठून आली तू? कुठून आलीस? समोरूनच. तुला कसं कळतं की आहे इथे? अंदाज हाताला लागतो. मला हा मुळा मिळाला, जस्ट खणला आणि हा सापडला. ही मुळे काढायची पद्धत कशी आहे, तर चिखल असतो ना, तर चिखल फक्त असा खणायचा आणि मग हाताला लागतात ते ॲक्च्युली. मग ते असे थोडेसे विसळायचे पाण्यामध्ये आणि मग ह्याच्यामध्ये बास्केटमध्ये गोळा करायचे. आपल्या इथे मुलांना म्हणतात पाण्यात खेळू नकोस, वाळूत जाऊ नकोस, हे करू नको, ते करू नको. पण इथं सगळे पोरंच आहेत जी अशी पाण्यात बसून चिखलात माखून मुळे गोळा करतात. म्हणजे काय आहे ना. आता आपण इथे मुळे काढतोय. मुळे म्हणजे आमच्या मालवणी भाषेत मुळे म्हणतो आणि आपण मराठी भाषेत त्याला शिंपल्या बोलतो. आता पाणी ज्यावेळी भरलेलं असतं त्यावेळी काढायला भेटत नाही.
ज्यावेळी पाणी ओहोटी लागली इथलं पाणी कमी झालं हे दिसतं आपल्याला. जमीन दिसायला लागली का लोक अशी ते काढायला येतात आणि आता बरीच लोक असे ते समजायला लागल्यापासून जवळजवळ इथे 1.5 महिना चालूच आहे हे काम. माझ्यासारखीच एक मैत्रीण पुण्यावरून कोकण फिरायला आली होती. आमच्याकडे सध्या आता एवढे शिंपले जमलेले आहेत. सो आता आम्ही हे घर जाऊनची भाजी करणार आहे. मी तर व्हेजिटेरियन आहे पण हे करणार आहे. पुण्याला गेल्यावर मित्रांना सांगणार का काय केलं? हो. काय सांगणार? काय सांगणार मित्रांनो? आम्ही कोकणात गेलतो, बीचवरती गेले, आम्ही शिंपले काढले, खूप मजा आली तिकडे. एवढंच सांग. हे मुळे इथे चिखलात सापडतात, पण यातलाच एक मोठा प्रकारही मिळतो. मोठे जे असतात मार्केटमध्ये भेटतात त्याला माराई बोलतात. त्याच्यापेक्षा मोठी साईज असते एकदम फुल साईज. ते चिखलटी भागात भेटतात. म्हणजे हे मँग्रोज आहेत ना त्याच्या आतमध्ये भेटतात ते. त्याला असं म्हणजे तारेचं काहीतरी हुक बी घेऊन काढावे लागतात. तुम्ही खाडीपासून लांब असलेल्या गावांमध्ये फिरत असाल तर शेतीत फिरण्याचा आनंद घेता येईल, पण खाडीकाठी फिरताना तुम्हाला बोटिंग करता येईलच, शिवाय असा सुद्धा एक्सपिरियन्स घेता येईल. तर ही गोष्ट जरूर करून बघा, एकदा तरी एक्सपिरियन्स घ्यावाच असा आहे हा. त्या दिवशी जसं बऱ्याच जणांच्या घरी मुळ्याच्या कालवणाचा बेत होता, तसाच बेत होमस्टेमध्येही होता. सकाळी काकांनी हे बोय नावाचे खाडीतील मासे पकडले होते, ते सुद्धा फ्राय करणार होतो. मुळे पातेल्यात काढून स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी घालून चुलीवर उकडायला ठेवले. थोड्याच वेळात त्यांची कवच खुली झाली. तर हे शिजलेले मुळे आहेत, अजून याचं कालवण करायचं आहे, पण काकांनी असेच काढून दिले आणि खाऊन बघ म्हटले असंच. तर तोडला मी. आता ह्यातलं मांस खायचं फक्त. शिंपल्यासारखीच चव आहे त्याची थोडीशी, पण हे खारट आहेत, खूप खारट आहेत हे. म्हणजे मे बी कालवण करताना यात मीठ अगदी एवढंसं वगैरे घालावं लागत असेल, पण शिंपल्यासारखीच आहे चव. हे खाल्ल्यानं काय होतं की आपल्याला कॅल्शियम भरपूर मिळतं शिंपल्या आणि ह्याच्यातून, मुळ्यामधून. त्यामुळं ते म्हणजे जे मांसाहार करतात, ज्यांना मासे खायचा शौक आहे, त्यांनी हे कॅल्शियमसाठी तर खावेच. थोड्या वेळात जेवणाची वेळ झाली. एक एक पदार्थ पानात आले. आज दुपारी जेवायला मी म्हणेन खाडीकाठचा कोकणी पारंपरिक असा मेन्यू आहे. तर मुळ्याचं कालवण आहे इथे, आणि इकडे खाडीमध्ये जो मासा मिळतो बोईट म्हणून, तर तो मासा फ्राय केलेला आहे. आणि मुळे ज्यामध्ये शिजले होते तर त्याचा हा कट केला आहे थोडासा मसाला घालून, आणि सोलकढी आहे, सोबत पापलेटसुद्धा आहे. तर असा छान मेन्यू आहे. तर मी पहिल्यांदा बोईट मासा खाऊन बघते. वा, मी खरं सांगू का, सुरमई पापलेट्स असतील चवीला, पण खाडीतले जे मासे मिळतात ना ते कमाल असतात चवीला. सो आला ना, बोईट माशाचा आस्वाद घ्याच तुम्ही. मगाशी जे मुळे शिजवले होते ना, तर त्याचा जो मांस असतं तर ते सेपरेट काढून त्याचं कालवण केलं जातं. अगदी थोडे म्हणजे त्याचे हे असतात, म्हणजे कवच जे असतं ते, पण बाकी सगळं मांस असतं. अशा पद्धतीने इथं केलं जातं मुळ्याचं कालवण. मी आता ते ट्राय करते. वा, अप्रतिम. आणि हे सारंही विशेष होतं. खरं सांगायचं तर मला पापलेटपेक्षा हा बोय फारच आवडला. अशा या पारंपरिक कोकणी जेवणाचा मन भरून आस्वाद घेतला. बेट बाहेरून बघणं आणि बेटावर राहणं यातला फरक मी अनुभवला. मी बेटावर 3 दिवस राहिले. बेट आणि बेटावरील जीवन खरंच खूप सुंदर आहे, पण हे बेट दरवर्षी आकाराने कमी कमी होत आहे. पावसाळ्यात पाणी वाढलं की इथले काठ ढासळत आहेत आणि त्यासोबत माडाची झाडंही कोसळत आहेत.
इथला निसर्ग, घरं, संस्कृती टिकण्यासाठी बेटाला बंधारा घालून संरक्षण मिळणं अतिशय गरजेचं आहे. बेटावर राहण्याची आणि बेटावरील जीवन वाचवण्याची धडपड प्रत्येक ग्रामस्थांच्या बोलण्यातून जाणवत होती. इथलं हे जीवन अनुभवण्यासाठी सहकुटुंब नक्की या. कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीये. आपण भेटू पुढच्या भटकंतीत. बाय.